मध्ये बाळ जन्माला आलं हे आपल्या साताऱ्यात पहिल्यांदाच घडतंय, तेही तुमच्या शाखेमध्ये. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय? मी सुभाष पडवळ, कॉन्स्टेबल सुभाष पडवळ. मला फार छान वाटतंय आणि खरं सांगायचं तर माझं लहानपणापासून स्वप्न होतं की माझं लग्न हे पोलीस स्टेशन मध्येच झालं पाहिजे. लग्न झाल्या झाल्या वर्षभरात पाळणा हल्ला पाहिजे, तोही पोलीस स्टेशन मध्येच हल्ला पाहिजे. पण ठीक आहे, आज माझ्या बाळाचा पाळणा नाही हलत आहे, पण दुसऱ्या कोणाच्या तरी बाळाचा पाळणा हलतोय हे बघून मला फार छान वाटतंय. तुमच्या गावात एक गौरवास्पद घटना घडली, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? सत्यदादा आणि वाघमारे मॅडम सारखी माणसं सातारा जिल्ह्याची रत्न आहेत. त्यांनी आज 2 जीव वाचवलेत. मी तर म्हणतो त्यांचा सत्कार झाला पाहिजे. काय रे सत्यदादाचा, वाघमारे मॅडमचा, सत्यदादाचा, वाघमारे मॅडमचा विजय असो. जरा रस्ता करा, सरा बाजूला. सावकाश. थांबा थांबा थांबा, आम्हाला बाळाच्या आईबाबांना प्रश्न विचारायचे. अहो आता नका प्रश्न विचारू, उगीच कशाला त्रास देताय त्यांना? अहो कसला त्रास? अहो फक्त काही प्रश्नच विचारायचे त्यांना आम्हाला. प्लीज आम्हाला त्यांच्याशी बोलू द्या. बरं 2च प्रश्न विचारा, लगेच हॉस्पिटलला न्यायचं त्यांना. लक्ष्मीताई, तुमचं बाळ पोलीस स्टेशन मध्ये जन्माला आलं, तर त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? आणि महत्वाचं म्हणजे तुमची डिलिव्हरी सत्यजित सुर्वे म्हणजेच आपले सत्यदादा आणि मंजिरी वाघमारे यांनी केली. याबद्दल तुमचं काय मत आहे? हो, सत्यदादा आणि मंजू मॅडम आमच्यासाठी देवासारखे धावून आले हो. ते दोघं आमच्यासाठी विठ्ठल रखुमाई आहेत. होय होय, खरंच ते आमच्यासाठी देवच आहे ती. आणखीन एक प्रश्न. आता माझा प्रश्न विचारू नका. चला डॉक्टर मॅडम घेता या या. थँक्यू. थँक्यू. अहो तुम्ही मला कशाला थँक्यू म्हणताय? उलट मी तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे. वाघमारे आपण दोघं सोबत असलो ना की काहीच अशक्य नसतं बघा आपल्याला. पण वाघमारे वाटलं होतं की हे अशा आनंदाचे क्षण आपल्या पण आयुष्यात येतील. पण नशिबाचा खेळ बघा ना, हे असे क्षण आपल्याला अशा अनुभवायला मिळतात. असो, येतो मी. सत्या, तू जर खरंच निर्दोष असशील ना तर मी तुला वचन देते, हे क्षण आपल्या आयुष्यात येतील. काही म्हणालात का वाघमारे? नाही. वाघमारे, आता अजिबात हार मानू नका. आता ना आपण आपली सगळी ताकद लावून लक्ष्मीताईंची मदत करू. ताई, ताई डोळे उघडा.
बाळाच्या भविष्याची पण स्वप्न बघितले असशील ना, मग आता कशी हार मानतेस? प्लीज हार मानू नकोस. डोळे उघड ताई, उघड डोळे. तुझ्या बाळाला शांत झोप लागावी म्हणून तू पाळणा आणला असशील. तुझ्या बाळाला कुणाची नजर लागू नये म्हणून त्याला टीका लावायला काजळ आणला असशील. त्याला पण बघायचं असेल त्याची आई कशी दिसते, त्याची आई त्याच्यावर कशी माया करते. एकदम शाण्या बाल्यासारखं वागायचं. तुझ्या बाबांना ना तुला वाघमाऱ्यांसारखं बनवायचं आहे. वाघमारे बघा कशी बघते मामाकडे. ओ ओ ग ओ. मंजिरी मॅडम, तुमच्या दोघांचा एक फोटो घेऊया. तुम्ही थोडं जवळ या ना, अजून थोडं जवळ प्लीज प्लीज. आई, 9 महिने पोटात वाढवलेल्या जीवाला जगात आणताना इतका त्रास होतो हे आज मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. आणि मला कळून चुकलं की आई होणं सोपं नसतं. तुझी लय आठवण येते मला. तू आलीस ना, तुला घट्ट मिठी मारणार आहे मी. वाघमारे, आज बाळाच्या निमित्तानं का होईना, पण आपल्याला एकत्र वेळ घालवता आला. पण अजून थोडा वेळ एकत्र घालवता आला असता तर किती बरं झालं असतं ना. आता मला तुमचा सारखा चेहरा बघावासा वाटतो. काय करू मी? वाघमारे, तुमची बी किती इच्छा होते ना आपल्याला बाळ व्हावं, आपला सुखाचा संसार असावा. हो ग चिंगी, कुठे आहे आपण? अगं इकडे जागा आहे का ग जन्माला यायची? हा, हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी, आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी.
हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी, आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी. कैफात अशा वेळी मज याद तुझी आली, येना मोहरत्या स्वप्नांना घेऊन येतो, थरथरत्या स्पर्शांना घेऊन येतो. अनुरागी रसरंगी होऊन येतो, नाजुकशी एक परी होऊन येतो. वर्षाव तुझ्या तारुण्याचा, रिमझिमता माझ्यावरी हो दे. रेशीम तुझ्या लावण्याचे, चंदेरी माझ्यावरी लहरू दे. नाव तुझे माझ्या ओठावर येते, फुल जसे की फुलताना दरवळते. इतके मज कळते अधुरा मी येते, चांद रात ही बघ निसटून जाते. बांधीन गगनास झुला, जर देशील साथ मला, येना मोहरत्या स्वप्नांना घेऊन येतो, थरथरत्या स्पर्शांना घेऊन येतो. अनुरागी रसरंगी होऊन येतो, नाजुकशी एक परी होऊन येतो. हे क्षण हळवे एकांताचे, दाटलेले माझ्या किती भवताले. चाहूल तुझी घेण्यासाठी, रात्र झाली आहे मऊ मखमाली. आज तुला सारे काही सांगावे, बिलगुनिया तू मजला ते ऐकावे. कारंजे उसे मन माझे, पाऊल काजुनी न तुझे वाजे. जीव माझा व्याकुळला, दे आता हा कमला, येना मोहरत्या स्वप्नांना घेऊन येतो, थरथरत्या स्पर्शांना घेऊन येतो. अनुरागी रसरंगी होऊन येतो, नाजुकशी एक परी होऊन येतो. हा चंद्र किती मोठा आणि सुंदर दिसतो ना. फक्त सुंदर, अहो लय भारी दिसतोय बघा माझा चंद्र. मग तो युनिफॉर्म मध्ये असे ना, ड्रेस मध्ये असे ना, नाहीतर मग साडीत असे ना, माझा चंद्र ना लईच भारी दिसतो बघा.
बोल काहीतरी. बघत काय बसलायस? बोलू की नंतर. आधी माझ्या या चंद्राला मला डोळ्यात साठवून तरी घेऊ द्या. शानाच आहेस. वाघमारे असं काय करताय? लागल ना. म्हणजे मला नाही, तुमच्या ह्या नाजूक हातांना. गप्प बस. तुला इथं बी रोमॅन्स सुचतोय? एक मिनिट, इथं पण म्हणजे? वाघमारे, अहो एवढं सुंदर वातावरण आहे. ही अशी संत वाहणारी नदी आहे, गोड गुलाबी थंडी आहे, हिरवीगार झाडी आहे, आणि हा आपल्या दोघांच्या प्रेमाचा साक्षीदार चंद्र सुद्धा साक्षीला आहे. मग इथं रोमॅन्सच सुचणार ना की ऍक्शन सुचणार? शहाणाच आहेस रे. हे सगळं वातावरण तूच तयार केलंस ना मुद्दाम? हो वाघमारे, वाघमारे थांबा. अहो ऐका तरी मला काय म्हणायचंय ते. वाघमारे, हो मुद्दामच केलंय मी. अहो वाघमारे, उलट बाकीच्या बायकांना ना लय आवडतं त्यांच्या नवऱ्यांना असं काहीतरी केलेलं. असं सरप्राईज दिलं ना तर त्या त्यांच्या नवऱ्याला डोक्यावर घेऊन नाचतात. आणि तुम्ही ते तक्रार करत बसलाय व्हय? तक्रार करत नाहीये, पण आता सगळी कामं ना त्या बिचारा सवीवर पडली असतील. मी असते तर जरा सोपं झालं असतं ना तिला. अहो एवढा कशाला विचार करताय तुम्ही? करू दे की तिला काम, काही फरक पडत नाही. आणि मी काय म्हणतो माहिती वाघमारे, तुम्ही आता जरा घरच्या मोठ्या सुनबहिणीसारखं वागायला सुरुवात करा. म्हणजे कसं वागायचं? थांबा, मी सांगतो तुम्हाला. हे बघा, चाव्यांचा जुडगा असं कमरेला लावायचा आणि कामाला कुठल्याच हात लावायचा नाही. नुसत्या ऑर्डरी सोडायच्या. तू हे कर ग, तू ते कर ग, नुसता रोबाब. शहाणाच आहेस रे. त्या मम्मी साहेब आता कुठेतरी माझ्याशी नीट वागायला लागले. मी जर असं वागायला लागले ना, घराच्या बाहेर काढतील मला. आणि बाहेर काढलं कुठं जायचं मी? अहो वाघमारे, कुठं जायचं म्हणजे? मी असेल ना तुमच्यासोबत. तुम्हाला बाहेर काढल्यावर मी पण बाहेर पडणार ना घरातनं. अच्छा, मग आपण दोघं कुठं राहायचं? सांगतो, या तुम्हाला दाखवतो. इथंच त्या झोपडीत. अहो ही झोपडी कोणासाठी बांधली मी? आपल्यासाठीच बांधली ना. वाघमारे, आपण काय करायचं माहितीये? आपण इथे यायचं, इथे राहायचं आणि रोज चंद्राकडे बघत गप्पा मारायच्या. आयडिया चांगली आहे. मला आवडेल चंद्राला बघत तुझ्याशी गप्पा मारायला. सत्या, असं वाटतंय ना ही रात्र कधी संपूच नाही. तू, मी आणि हा चंद्र तिघे असे शांत बसून राहू. मला बी असंच वाटतंय बघा. वाघमारे, मला ना आपलं नातं एकदम चंद्रासारखंच वाटतं बघा. म्हणजे बघा ना, चंद्र कसा त्याच्या कलेने त्याचं रूप बदलत असतो आणि आपल्या नात्याची रूप बी अशीच बदलत गेलेत. म्हणजे आधी आपण एकमेकांचा राग करायचो, मग हळूहळू आपली मैत्री झाली, मग नंतर आपलं अपघातानं लग्न झालं, मग परत आपण वेगळे झालो, परत एकत्र आलो, आणि आता आपलं नातं या चंद्राच्या प्रकाशासारखं लख्ख चमकतंय, होय का नाही?
आता चंद्रच माझ्या सोबतील आहे म्हणल्यावर ते चमकत राहणारच ना काय. पण वाघमारे, चंद्र नेहमीच सोबतीला राहील असं पण नाही ना. जर तो सोडून गेला तर? तू आकाशातल्या चंद्राबद्दल बोलतोयस की माझ्या समोर असणाऱ्या चंद्राबद्दल? दोघांबद्दल. पण त्याचं सोडा. समजा तुमचा हा चंद्र तुमच्या समोर नसला तर? म्हणजे सत्या, खबरदार मला सोडून गेलास तर हं? तुझं काय खरं नाही मग. अहो वाघमारे, तसं नव्हतं म्हणायचं मला. मला म्हणायचं होतं की हे बघा, आपल्याला मस्त इच्छा असते की रोज चंद्र पूर्ण दिसावा. पण चंद्राचं तसं नसतं ना. तो कधी कधी असतो, कधी कधी नसतो. आणि कसं आहे, रोज रोज जर त्याला बघितलं तर त्याचं बी महत्व कमी होणार ना. एखादी गोष्ट रोज बघितली की त्याचा कंटाळा येतोच. आता आपलंच बघा की किती दिवस आपण दोघांनीच एकत्र राहायचं. एक ना एक दिवस येणारच जेव्हा मी तुम्हाला बोर वाटू लागणार आणि तुम्ही मला बोर वाटू लागणार. तुझं नाही माहिती, पण माझ्याकडून असं नसतं होत. मी कधीच बोर होणार नाही तुझ्यापासून. अगदी आपण म्हातारे होऊ ना तेव्हा सुद्धा. वाघमारे, हे बघा, तुम्हाला म्हातारपणात ना 2-2 चंद्र बघायला मिळतील. एक तो आकाशातला आणि दुसरा माझ्या डोक्यावरचा. तेव्हा मी तुम्हाला कसं म्हणेन माहितीये काय? वाघमारे, माझ्या डोक्यावरच्या चंद्राला जरा तेलाचं लेप लावता का? तू पण ना सत्य. बर, मला सांग, तू का बोर होशील रे माझ्यापासून? अहो नाही बोर होणार मी. मस्करी करत होतो. पण खरं सांगू, वाघमारे, एक वेळ आपल्यातलं प्रेम फार महत्वाचं राहणार नाही, पण आपल्यातलं मैत्रीचं नातं कायम टिकून राहील. कारण प्रेमात माणूस बोर होतो, पण मैत्रीत तसं होत नाही. प्रेमाला कारणं लागतात, पण मैत्रीला फक्त सोबत लागते. प्रेम माणसाला बदलतं, पण मैत्री माणसाला समजून घेते. प्रेमात कधी कधी खूप अंतर जाणवतं, पण मैत्रीत माणूस कितीही लांब असला ना तरी ते अंतर जाणवत नाही. आता हा चंद्रच बघा ना, आपल्यापासून किती लांब आहे, पण तरी या पाण्याच्या प्रतिबिंबात एकदम जवळ असल्यासारखं वाटतं. आणि मला आपलं नातं ना एकदम असंच हवंय बघा.